हे देवीची माळपरडी घेऊन इथं बसलेले आहेत बघा यल्लमा देवीची. तर इथे मारुती आहे बघा. देवीला निवेद्य दिल्यानंतर मारुती रायाला सुद्धा निवेद्य दिला जातो बघा. त्यासाठीच आपण इथं गर्दी बघतोय बघा. बघा मित्रांनो किती मोठी प्रचंड गर्दी आहे. प्रत्येकाची आवड असते देवीला चांगलं सजवावे म्हणून. तर अशा पद्धतीने देवीलाही सजवलेलं आहे बघा. बरोबर आहे का नाही? कुणाच्या डोक्यावर भूक आपल्या सगळं आपलं. माझ्या बहिणींना माहिती आहे, नातेवाईकांना माहिती आहे, हिला सोडलेला आहे. मला पहिल्यापासून स्त्रीक होती म्हणून आमच्या आई बापाने परत म्हणले नाही सोडायचं म्हणले पूर्ण नाचलो. पूर्ण बच्चा डोळे चालले देवाचा अंगात काय करायला फोटो काढायला सगळे नाचलं. मग देवाला वाचवलं. मग आता जीव आहे तोपर्यंत आपलं सेवा करायची. 100 देव येतात आपल्या अंगात. आपल्या ताकद पाहिजे घ्यायची. तर खूप मोठे इथं जग असतात बघा मित्रांनो. आणि आपण मार्कंडरायांचे जग सुद्धा बघत आहे. ही साक्षात यल्लमा देवीची पालखी आहे बघा मित्रांनो. यल्लमा म्हणजे मूळ रेणुका माता सौंदर्याची यल्लमा. तर ही पालखी इथं बसलेली आहे. तर याच पालखीमधून देवीची उद्याच्याला मिरवणूक निघते आणि हीच पालखी किचेलाही जाते. हीच पालखी सगळ्या समाजातील वाड्यामध्ये जाऊन मानपान घेते बघा हे मित्रांनो. अशी विविधतेने नटलेलं ही यल्लमा देवीचं स्वरूप आपण फक्त कासेगाव यात्रेमध्येच अनुभवू शकता बघा मित्रांनो. आणि हा कासेगावच्या यल्लमा देवीचा मानाचा जग आहे बघा मित्रांनो. तुझा काढायचा का झालाय का? सारखा फुटवाले बरं. तर हा जग पूर्ण मानापानाचा आहे बघा मित्रांनो. परसुमाय अकलूजकर यांचा हा जत आहे बघा. मेन हे जोगत्यांचे बुडवाले आहेत. तर या बुडवाल्यांचा जग किती सुंदर आणि आनंदाचा आहे बघा मित्रांनो. तर आणि हे त्यांचे सर्व सेवेकरी मानकरी इथे यल्लमाच्या यात्रेला म्हणजे कासेगाव मध्ये आलेले आहेत. हा सुंदर असा देवारा तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो.
खूप छान आहे. असे संपूर्ण देवीच्या मंदिराच्या बाजूला सर्व जोगत्यांचा मेळा असतो आणि देवीची मूर्ती इथे आणून देवीजवळ भेटवले जातात. असं विविधतेने नटलेलं हे आपलं कासेगाव. तर हे बघा मित्रांनो असं आहे. कौशल बोर्ड इनकी यांच्याकडून कोळी यांच्याकडून 21 रुपये देणगी मिळाले. धन्यवाद. हे देवीचं कल्लोळ आहे. देवीचं मेन कल्लोळ आहे बघा. तिथं देवीला जी नवस बोललेला असतो लिंब नेसण्याचा प्रकार जो आहे खंडोबाची वाडी यांच्याकडून 51 रुपये देणगी मिळाले. धन्यवाद. तर ते जो लिंब नेसलेला आहे तो लिंब इथं देवीला सोडला जातो बघा मित्रांनो. आणि देवीला नवस पूर्ण केला जातो. ह्या कल्लोळ तीर्थामध्ये फक्त देवीचं तीर्थ जरी हाताला स्पर्श झाला तरी पुण्याचं काम आहे बघा मित्रांनो. असं हे देवीचं कल्लोळ आहे. याला माणिक उधे उधे. आता सर्व पोलिसांचाही बंदोबस्त इथं तगडा आहे बघा मित्रांनो.